देव्यात मुंब्रादेवी कॉलनी सेंट मेरी स्कूलच्या पाठीमागे 7 मजली इमारतीचे काम चालू होत या बिल्डिंगला लिफ्टसाठी मोकळी जागा ही सोडण्यात आली होती। परंतु दिव्यात अनेक ठिकाणी पाहावयास मिळत आहे की बिल्डर हे लोकांकडून रूम विकल्यानंतर लिफ्टसाठी पैसे घेतात, परंतु ते लिफ्ट वर्षानुवर्ष बांधले जात नाही। यामुळे हे लिफ्टचे ओपन पॅसेज असेच उघडे असून दिव्या या संदर्भात अशा अनेक दुर्घटना घडल्या आहेत। काल अशाच एका ओपन पेस मध्ये कोणतेही सुरक्षता नियोजन बिल्डराने केले नसून त्या डगमध्ये पाणी साचले होते व त्याच बिल्डिंग मध्ये राहणारी दीक्षा रामनाथ साहनी 3 वर्षीय मुलीचा त्यात पडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे। तरी अशी बेजबाबदार बिल्डरांवर तात्काळ मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, असे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दिवा सहज संघटक रोहिदास मुंडे यांनी मागणी केली आहे। जर बिल्डरवर गुन्हा दाखल झाला नाही तर दिव्यातून मोठे आंदोलन उभं करू असे मुंडे यांनी म्हटले आहे व सदर परिवाराला तात्काळ बिल्डरने 10 लाखाची मदत करावी अशी मागणी रोहिदास मुंडे यांनी केली आहे। दीक्षा रामनाथ साहनी या 3 वर्षीय मुलीचा काल दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। दिव्या विभागात मुंब्रादेवी कॉलनी परिसरात सेंट मेरी स्कूलच्या पाठीमागे एक 7 मजली अनधिकृत इमारतीचं बांधकाम चालू आहे। या बिल्डिंगला लिफ्ट आहे, परंतु लिफ्ट बसवण्यात आली नाही। ती लिफ्टची जागा मोकळी होती आणि या मोकळ्या जागेत पाणी साचलेलं होतं। बिल्डरनी या बिल्डिंगला लिफ्ट बसवलेली नाहीये। लोकांकडून दिवा विभागात लिफ्टसाठी पैसे उकळले जातात, परंतु 2 ते 3 वर्ष त्या बिल्डिंगला लिफ्ट लावली जात नाही। हा त्रास इथल्या नागरिकांना होतोच, परंतु ते बिल्डरची मनमानी कारभार चालू आहे। आज त्या लिफ्ट न बसवता त्याला काही सुरक्षा कवच असतं तर आज या दीक्षाचा जीव गेला नसता, परंतु आज या दीक्षाचा जीव गेलेला आहे आणि त्या घरच्या लोकांना बिल्डरांकडून धमकवण्यात येते की या संदर्भात तुम्ही काही बोलायचं नाही, पोलीस स्टेशनला जायचं नाही। तरी आमची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून मागणी आहे की या बिल्डरवरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्या परिवाराला 10 लाखाची मदत या बिल्डरांनी तातडीने केली पाहिजे। अन्यथा आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून उग्र आंदोलन करू। CEN न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।